चालेल तुला आवडेल ना। एक साजण दाखवूया क्षण वेड लावतो जीवा तुझाच गोडवा। चालेल तुला आवडेल ना। एक साजण दाखवूया क्षण वेड लावतो जीवा तुझाच गोडवा। नमस्कार मित्रांनो, आपण तर आजचा प्रिव्ह्यू पाहिलाच असेल तर प्रिव्ह्यू कसा नक्की कमेंट सांगा मित्रांनो। तर आज आपण म्हणजे स्पेशल बॉईज बीटवरती नाही तर गर्ल बीटवरती आणू शकतो आपण, असं काही नाही आहे। तर आपण म्हणजे बॉईज बीटवरती आणलेलं आहे। आज तुम्ही प्रिव्ह्यूमध्ये पाहिलाच असेल तर प्रिव्ह्यू नक्की लाईक करा, कमेंट करायला विसरू नका मित्रांनो। आणि चॅनल नवीन लवकर चॅनल नक्की सबस्क्राईब करा। असे नवीन ट्रेंडिंग व्हिडिओ पाहायला मिळतात आपल्या चॅनलवर। तर जरा ना वेळ घालता आजच्या आपण व्हिडिओला चालू करणार आहे। तर पाहू शकता मित्रांनो, ऑलरेडी ओपन केल्यानंतर मित्रांनो असं इंटरफेस दिसणार आहे, पाहू शकतो मी तुम्हाला दाखवतो। हे लोडिंग होणार, लोडिंगसाठी आपण थोडंसं नेट बंद करून देऊया, नाही तर येतच तसं असं काही नाही, नेट लागतं कधी नाही लागत। तर आता ओपन केलं असं दिसतं इंटरफेस। तर न्यू प्रोजेक्टवर टच करायचं मित्रांनो, इथं बिटमार्क आणि शिकापिक दिसायचं वरतं। आपलं काही जास्त एडिंग म्हणजे असं ही नसते, पाहू शकता। आता बिटमार्कमध्ये ओपन करूया आपण। बिटमार्क ओपन केल्यानंतर तुम्हाला असं न्यू म्हणजे ग्रुप दिला ती, तर ग्रुप पाहू शकता। चालेल तुला मग आवडेल मला, हे आता एकच साजन आहे। आता तुम्हाला ह्याच्यात कलर चेंज करायचं, कलर चेंज करायसाठी काय लागेल मित्रांनो, तर काय करायचं, कलर अँड फिल्ममध्ये पहिले लिरिक्सला म्हणजे टच करायचं। कलर अँड फिल्ममध्ये गेल्यानंतर कलर चेंज करून घ्यायचं मित्रांनो, तुमचा जो आवडीचा असेल तो। आता मित्रांनो पाहू शकता, हा चालेल का तुला, आता ह्या याच्या ग्रुप 2 आहे। एडिट ग्रुपमध्ये केल्यानंतर बरोबर पाहू शकता लिरिक्स वरती असेल तुम्हाला, त्याचा पण कलर चेंज करू शकता, असं काही नाही आहे। तर तुमचे मनावर आहे, तुम्हाला कलर चेंज करायचं कलर चेंज करू शकता। आता पाहू शकता मित्रांनो, हे लिरिक्स आहे, लिरिक्स म्हणजे इमोजी आहे। इमोजी थोडं समोर आहे आणि समोर आल्यानंतर तुम्हाला तिथं फोटो दिले आहेत, फोटो घेऊन घ्या आपण इथं फुल सिंगमध्ये करून घ्या। फुल सिंग केल्यानंतर ना तर मित्रांनो एक हा पण घेऊन घ्या। आता हे 2 फोटो झाले आपले कंप्लीट। आता हे थोडेसे खाली करून घ्या, म्हणजे जे ग्रुपच्या खाली, म्हणजे आपल्याला माहिती होऊन जाईल कुठं कुठं लागलेत फोटो। तर एवढं झालं ना मित्र, आता काय करायचं पाहू शकता, समोर घ्या। आता जिथून एकच साजने हे लिरिक्स चालू होते, म्हणजे सॉन्ग तुम्ही ऐकतच असाल, आता इथं काय करायचं मित्रांनो, फुल स्क्रीनमध्ये फोटो करून घ्यायचा पहिले आणि लिरिकच्या खाली करून घ्या, एवढा पण नाही एवढा। आणि आता पाहू शकता जे फुल स्क्रीनवाले फोटो ते समोर घेऊन घ्या। आता पाहू शकता मी घेतले तेवढे, हे थोडंसं मदत झालं, हे घेऊन घ्या। आणि ह्याला पण आता थोडंसं हे पण, हा येल्लोमध्ये लिरिक्स आहे थोडीशी, पाहू शकता हे बरोबर ॲडजस्ट झालं आहे। ॲडजस्ट झाल्यानंतर थोडं समोर घ्या, समोर आता हा एक फोटो घेऊन गळा बोलच एक्स्ट्राचा, थोडं सरकून घ्या बाजूला, सेंटरमध्ये करून घ्या आणि हे बरोबर ॲडजस्ट करून घ्या। ॲडजस्ट केल्यानंतर मित्र आता पाहू शकता हा असं आहे। तर काय करायचं, फोटो टच करायचं मित्रांनो, फोटो टच केल्यानंतर ॲड इफेक्टमध्ये जायचं, ॲड इफेक्ट टच करून घ्यायचं। पाहू शकता मित्रांनो, इफेक्टमध्ये गेल्यानंतर इथे फेड इन आउट असं सर्च मारल्याबरोबर दिसेल तुम्हाला। तर सर्च मारल्याबरोबर पाहू शकता फेड इन आउट असं, चालेल तुला मग इथून मग आवडेल तुला, असं फेड इन आउट करून घ्यायचं मित्रांनो। डबल ॲड इफेक्ट आणि इथून सर्च मारलं तरी भेटून जाईल, तर FADE फट मारून द्यायचं, फेड इन आउट असंच येऊन जाणार, स्टँडर्ड सेटिंग बरोबर लागून जाणार त्याला। एवढं झाल्यानंतर मित्र आता काय करायचं, बॅक घ्यायचं मित्रांनो। बॅक घेतल्यानंतर इफेक्टमध्ये जायचं, म्हणजे मी कालच व्हिडिओ टाकणार होतो, हा थोडासा प्रॉब्लेम आल्यामुळं मी काय टाकला नाही काल। तर पाहू शकता कॉपी केला आहे आणि इथून फक्त आपलं इंक इफेक्ट हा घेऊन घ्यायचा आहे, कॉपी करून घ्यायचा। कॉपी केल्यानंतर बॅक घ्या, बॅक केल्यानंतर डबल बिटमार्कमध्ये जा, बिटमार्कमध्ये गेल्यानंतर थोडं समोर आहे, चाल आवडेल मलाचे नंतरचेच आपलं काय करायचं, तो इंकचा आहे तो खाली करून घ्यायचा, इथं पाहू शकता एवढं करून घ्यायचा। आणि जो बाकीचा पार्ट आहे कट नाही तर समोर करून घ्या, ह्याला तो इफेक्ट देऊन द्या मित्रांनो, जो फोटोचा आपण कॉपी केला होता। तर पाहू शकता कसा इफेक्ट आलेला आहे, एवढंच सोप्या पद्धतीने मित्रांनो झालं आहे। ह्याला पण तसंच करा मित्रांनो, पेस्ट आणि इथून जे लेअर आहे ते पण पेस्ट करून द्या। आता हे पाहू शकता हे कमी आहे, पाहू शकता हे लेअर म्हणजे जे इंकची आहे ते व्हिडिओ कमी आहे। आता काय करायचं, व्हिडिओ कमी असले तर मीटरचे चिन्ह दिसेल, मीटर चिन्ह दाबून द्यायचं, इथून ॲरो दिसत असेल उजव्या बाजूला तो दाबून द्यायचा, एवढं होऊन जाणार। म्हणजे पाहू शकता शेवटून तो लागलेला आहे तो, असं होऊन जाणार। तुम्हाला माहीतच असेल अलर्ट मोशन वापरत असाल तर, आणि ट्युटोरियल तर काय तुम्ही सांगितलंच नाही, त्याच्यामुळे मी काय राहून दिलंच आहे। तुम्ही जेव्हा पण म्हणणार मी तेव्हा आणून देईन ट्युटोरियल, तुम्ही फक्त एक मेसेज करावे
असं सांगून आता एवढं झालं ना मित्रांनो. आता काय करायचं, तुमचा जो पण लोगो असेल, आता मी माझा लोगो काय टाकत तर नाही आहे. तर एवढं झालं तर मित्रांनो आता काय करायचं, जर तुम्हाला सेटिंगच्या बाजूला शेअरचा आयकॉन दिसत असेल, तुमचा रेशो पाहून घ्यायचा, म्हणजे व्हिडिओचा 4K मध्ये पाहिजे असेल, फुल HD नाही तर एकदम हाय क्वालिटी हे पाहून घ्यायचा आणि एक्सपोर्ट करून घ्यायचं. तर हा व्हिडिओ आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाईल मित्रांनो. पाहू शकता हे 100पर्यंत झाल्यानंतर आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाईल. सेव्ह झाल्यानंतर मग तुम्ही कुठेही टाकू शकता, रील्स नाही तर व्हॉट्सअप स्टेटस. तर हे टाकल्यानंतर ना आपल्या चॅनल नक्की लाईक आणि कमेंट करून घ्यायचा. वापस आल्यानंतर ना फाईल ओपन करून घ्यायचा. तर टाटा बाय अँड टेक केअर मित्रांनो. काळजी घ्या आणि स्वतःची पण काळजी घ्या आणि परिवाराची पण काळजी घ्या मित्रांनो. टाटा बाय अँड टेक केअर.